आज आपल्याला अल्काइन्समधला पुढचा पॉईंट बघायचा आहे, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. त्याच्यामध्ये आपण अल्काइनच्या दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज बघणार आहेत. पहिलं आहे ते फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स आणि दुसरं आहे ते केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स किंवा त्याला आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्काइन्स असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स बघायचा आहे. तर फिजिकल प्रॉपर्टी बघत असताना त्याच्यामध्ये याच्या अगोदर आपण हायड्रोकार्बनचा पहिला क्लास अल्केन आणि दुसरा क्लास अल्किन यांच्यासाठी सुद्धा याच पद्धतीनं फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेले आहेत. त्यांच्या कंपॅरेटिव्हच आपण अल्काइनच्या सुद्धा प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बघणार आहोत. तर त्या ठिकाणी अल्काइन्स दे हॅव द सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ अल्केन अँड अल्किन. तर या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला 5 प्रॉपर्टींचा विचार करायचा आहे. पहिला आहे फिजिकल स्टेट. तर इन दॅट वी कॅन से दॅट अल्काइन्स, दी फर्स्ट 3 मेंबर्स ऑफ अल्काइन्स, दॅट इज इथाइन, प्रोपाइन अँड ब्युटाइन. दीज 3 मेंबर्स they are gaseous in state. After that, few alkynes they are liquid in state, and higher alkynes they are solid in nature or solid in state. So we can write here lower alkynes they are gaseous, middle are liquid, and higher alkynes are solid in state. याच पद्धतीने आपण अल्केन आणि अल्किनसाठी सुद्धा फिजिकल प्रॉपर्टी बघितलेली आहेत. लोअर अल्केन आणि अल्किन जे आहेत ते गॅसेस फॉर्ममधले आहेत, मिडल जे आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत आणि हायर जे आहेत ते सॉलिड किंवा वॅक्सच्या स्वरूपामध्ये असलेले आपल्याला अल्किन्स त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर हे झालं फिजिकल स्टेटबद्दल. दुसरी प्रॉपर्टी आहे दॅट इज सोल्युबिलिटी. तर अल्काइन्स दे आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन लेस पोलार ऑर्गेनिक सॉल्वंट्स. लाईक तुमचं बेन्झिन असेल, इथर असेल, कार्बन टेट्राक्लोराइड असेल, कार्बन डायसल्फाइड असेल, यासारख्या लेस पोलार किंवा काही नॉन पोलार ऑर्गेनिक सॉल्व्हंटमध्ये मात्र ते त्या ठिकाणी सोल्युबल असलेले दिसतात. ह्याच प्रकारचे प्रॉपर्टीज आपल्याला अल्केन आणि अल्किनसाठी सुद्धा दिसलेले आहेत. दे आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्व्हंट. आणि त्याचं रिझन पण आपण बघितलेलं आहे, बिकॉज दे कॅनॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. तर ही झाली दुसरी प्रॉपर्टी, दॅट इज सोल्युबिलिटी. त्यानंतर आहे डेन्सिटी. अल्काइन्स दे आर लेस डेन्सर दॅन वॉटर. वॉटरपेक्षा ते लेस डेन्सर आहेत. लाईक दॅट ऑफ अल्केन अँड अल्किन. अल्केन आणि अल्किन सुद्धा वॉटरपेक्षा लेस डेन्स आहेत. याच पद्धतीनं अल्काइन्स सुद्धा दे आर लेस डेन्सर दॅन वॉटर. त्यानंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. Like that of alkane and alkene, the melting point and boiling point of alkynes increases as the molecular weight of alkyne increases. जसं जसं अल्काइनचं मॉलिक्युलर वेट वाढायला लागतं तसं तसं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दोन्ही वाढायला लागतात. But as the branching increases, the boiling point decreases. Boiling point मात्र decrease होतो. Decreases with increase in branching. म्हणजे जसं जसं ब्रँचिंग त्याच्यामध्ये अल्काइन्स मध्ये वाढायला लागतं तसं तसं बॉइलिंग पॉइंट जो आहे तो डिक्रीज व्हायला लागतो. अशाच प्रॉपर्टी आपण अल्केन आणि अल्किनसाठी सुद्धा पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं सगळा टॉपिक जो आहे तो आपण या पद्धतीनं कंपॅरेटिव्ह स्टडी त्या ठिकाणी करणार आहे. कालच्या तासात मी तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीनं टॅब्युलर फॉर्ममध्ये हा सगळ्या प्रॉपर्टीज असतील किंवा सगळाच एकूण डाटा जो आहे तो टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहून त्याचा अभ्यास करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला अल्काइनच्या फिजिकल प्रॉपर्टीज सांगता येतील.
यानंतर आपल्याला बघायचं आहे दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑर रिॲक्शन्स ऑफ अल्काइन्स. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी प्रॉपर्टी बघायची आहे दॅट इज ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स ऑर ॲसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स. अल्काइन्स दे आर मोर ॲसिडिक दॅन अल्केन अँड अल्किन. अल्केन आणि अल्किनच्या तुलनेनं अल्काइन्स हे जास्तीचे ॲसिडिक आहेत. बट हिअर वी हॅव राईट दॅट अल्काइन्स आर वीकली ॲसिडिक. ते इतर ॲसिडच्या तुलनेनं ते मात्र वीक ॲसिडिक आहे, पण अल्केन आणि अल्किनच्या तुलनेनं मात्र दे आर मोर ॲसिडिक. तर या ठिकाणी आता आपल्याला पहिल्यांदा बघायला पाहिजे की हे कशा पद्धतीने ॲसिडिक आहेत. ॲसिडिक आहेत म्हणजे काय आहे, तर ॲसिडिक आहेत याचा अर्थ काय की एखादा कंपाऊंड जो आहे तो ॲसिडिक आहे आपण केव्हा म्हणतो, तर डिपेंडिंग अपॉन इट्स ॲबिलिटी टू डोनेट हायड्रोजन ॲटम. एखाद्या कंपाऊंडचा ॲसिडिक नेचर किंवा ॲसिडिक स्ट्रेंथ आपण कशावर ठरवतो, तर तो कंपाऊंड किती सहजासहजी हायड्रोजन ॲटम देऊन टाकतो त्याच्यावर त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ ठरते. आता या ठिकाणी आपल्या एखादा कंपाऊंड जर ॲसिडिक आहे हे पाहण्यासाठी आपण जनरली काय करतो, तर रिॲक्टिव्ह मेटल बरोबर त्याची रिॲक्शन करतो आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन लिबरेट होत असेल तर तो कंपाऊंड हा ॲसिडिक आहे असं म्हणत असतो. तर त्याच पद्धतीची रिॲक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी जनरल रिप्रेझेंटेशन मी अल्काइन्सचं दिलेलं आहे C ट्रिपल बॉन्ड CH. तर पर्टिक्युलरली हिअर वी हॅव टॉकिंग अबाउट द टर्मिनल अल्काइन्स. टर्मिनल अल्काइन्स बद्दल आपण त्या ठिकाणी बोलतोय. त्यासाठी आपण कालच्या तासाला आपण टर्मिनल अल्काइन्स बरोबरची प्रिपरेशन मेथड ऑफ अल्काइन्समध्ये रिॲक्शन बघितलेली आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ हायर अल्काइन्स. ही जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण टर्मिनल अल्काइन बरोबर रिॲक्शन लिथियम अमाइडची केलेली आहे. ती रिॲक्शन 2 स्टेपमध्ये ॲक्च्युली आपण बघितलेली आहे. पहिल्या स्टेपमध्ये लिथियम अमाइड रिॲक्ट होतं आणि इट फॉर्म्स मेटल किंवा लिथियम ॲसिटालिड फॉर्म होतं आणि धिस मेटल ॲसिटालिड इट फर्दर रिॲक्ट विथ अल्किल हॅलाइड टू फॉर्म हायर अल्काइन्स. या रिॲक्शन मधलाच ॲक्च्युअल तो हा पार्ट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे, कारण या ठिकाणी लिथियम बरोबरची ते रिॲक्शन आहे. तर आपण बघूया ह्या रिॲक्शनमध्ये काय काय आहे. तर ही जनरल रिप्रेझेंटेशन अल्काइनचं आहे C ट्रिपल बॉन्ड CH. When this alkyne it reacts with strong base like लिथियम अमाइड LiNH2. याच्यामधला आपल्याला माहित आहे लिथियम हा पॉझिटिव्हली चार्जड आहे आणि NH2 हा मायनस पार्ट आहे त्याच्यातला. तर हा जो स्ट्रॉंग बेस आहे लिथियम अमाइड असेल किंवा सोडा अमाइड असेल, ह्या दोन्ही बरोबरचे रिॲक्शन आपण मागच्या तासाला बघितलेले आहेत. तर या स्ट्रॉंग बेस बरोबर जेव्हा आपण अल्काइनची रिॲक्शन करतो तर इन धिस रिॲक्शन वी गेट लिथियम ॲसिटालिड अँड इट लिबरेट्स हायड्रोजन गॅस. या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. याचाच अर्थ alkynes, that is particularly more properly we can say that the terminal alkynes they are acidic in nature. They are weakly acidic. They are not the strong acids. They are weakly acidic, but they are more acidic as compared to alkane and alkene. अल्केन आणि अल्किनच्या तुलनेने मात्र ते जास्त ॲसिडिक आहे. ते तसे जास्तीचे ॲसिडिक का आहेत हे आपल्याला पुढे बघायचं आहे. पण ते ॲसिडिक आहेत का हे बघण्यासाठी आपण ही रिॲक्शन दिलेली आहे. या रिॲक्शनमध्ये आपल्याला मेटल ॲसिटालिड, या ठिकाणी मेटल आता लिथियम वापरलाय म्हणून आपण लिथियम ॲसिटालिड असं लिहिलेलं आहे. तर हा तयार झालेला प्रॉडक्ट जो आहे या ठिकाणी आपण ही काल रिॲक्शन बघितलेली आहे. त्याच्यामध्ये हा हायड्रोजन जो आहे तर तो NH2 बरोबर इट फॉर्म्स NH3 अमोनिया फॉर्म करेल आणि या ठिकाणी हा लिथियम तुम्हाला C ट्रिपल बॉन्ड C लिथियम दिसतोय. दॅट इज लिथियम ॲसिटालिड इज फॉर्मड अँड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. आता हीच आहे, तुम्ही म्हणा हायड्रोजन इथे कुठे दिसतोय, तर ही रिॲक्शन आपण या पद्धतीनं खाली लिहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, तर लिथियम अमाइड बरोबर जेव्हा रिॲक्शन होते ह्या स्ट्रॉंग बेस बरोबर जेव्हा अल्काइनची रिॲक्शन होते तर त्या ठिकाणी हाफ H2 म्हणजे हा हायड्रोजन जो NH2 ने ऍक्सेप्ट केलेला आहे, प्रोटॉन जो ऍक्सेप्ट केलाय तो आपण हाफ H2 हायड्रोजन गॅसच्या स्वरूपात लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी
तयार होतो, याचाच अर्थ अल्काइन्स दे आर ॲसिडिक इन नेचर. तर हे ॲसिडिक का आहेत, तर कशामुळं, तर हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे की हे ॲसिडिक आहेत हे कशावरून, आणि ते वाय दे आर मोर ॲसिडिक दॅन अल्केन अँड अल्किन. अल्केन आणि अल्किनच्या तुलनेनं ते जास्तीचे ॲसिडिक काय आहेत. आता ते ॲसिडिक आहेत हे आपल्याला कळलं, कारण ते हायड्रोजन लिबरेट करतात, किंवा दुसऱ्या अर्थानं दे डोनेट प्रोटॉन किंवा दे डोनेट हायड्रोजन ॲटम अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टल-लॉरीची जी थेरी आहे, तर त्याच्यानुसार दी कंपाऊंड विच डोनेट हायड्रोजन ॲटम दॅट कंपाऊंड इज ॲसिडिक इन नेचर. तर त्यामुळं वी कॅन से दॅट अल्काइन्स दे आर द ब्रॉन्स्टेड-लॉरी ॲसिड्स. सो हिअर वी हॅव रिटन द पॉइंट दॅट अल्काइन्स दे आर कॉल्ड ॲज ब्रॉन्स्टेड-लॉरी ॲसिड. ब्रॉन्स्टेड-लॉरी ॲसिड थेरीनुसार अल्काइन्स जे आहेत ते ॲसिडिक नेचरचे आहेत, कारण या ठिकाणी पाहिलं तर NH2 जो आहे हा हायड्रोजन ॲक्सेप्ट करतो. याचाच अर्थ दुसऱ्या अर्थानं अल्काइननी हा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन ॲटम डोनेट केलेला आहे, याचाच अर्थ अल्काइन्स दे आर ॲसिडिक इन नेचर. नाव द क्वेश्चन इज दॅट वाय दे आर मोर ॲसिडिक दॅन अल्केन अँड अल्किन. अल्केन आणि अल्किनच्या तुलनेने ते जास्तीचे ॲसिडिक काय, किंवा ते ॲसिडिक नेचर का दाखवतात आणि अल्केन अल्काइन्स हे ॲसिडिक नेचर का दाखवत नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ज्या कार्बन ॲटमवरती हा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे त्याचं हायब्रिडायझेशन लक्षात घेतलं पाहिजे. फॉर दॅट ॲज वी नो दॅट इन अल्केन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट. दॅट मीन्स दी कार्बन ॲटम इट इज sp3 हायब्रिडायझड. या ठिकाणी कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन असतं sp3. अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो, त्याच्यामुळं दीज डबली बॉन्डेड कार्बन दे आर sp2 हायब्रिडायझड. हे दोन्ही कार्बन जे आहेत ते कसे आहेत, sp2 हायब्रिडायझड आहेत. आणि इन अल्काइन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट. दॅट मीन्स दिस ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम्स दे आर sp हायब्रिडायझड. त्यांचं हायब्रिडायझेशन आहे sp. आता या ठिकाणी जसं जसं s कॅरेक्टर इन्क्रीजेस, आता या ठिकाणी जर बघितलं तर sp3 हायब्रिडायझेशन, याचा अर्थ एकूण 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार झालेली आहेत. s 1 आणि p ची 3 अशा पद्धतीनं एकूण 4 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. त्याच्यातलं एक हायब्रिड ऑर्बिटल हे s आहे. दॅट मीन्स यसचं कॉन्ट्रीब्युशन किती झालं, तर 4पैकी 1 म्हणजे हे झालं 25%. एस कॅरेक्टर किती, 25%. sp2 हायब्रिडायझेशन मध्ये sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे टोटल किती हायब्रिड ऑर्बिटल आहेत, तर sचं 1 आणि p ची 2 एकूण 3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. त्याच्यातलं एक sचं ऑर्बिटल आहे, याचा अर्थ sचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी झालं 33. कारण 3तलं एक s ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन येतं. आता त्याच्यानंतर अल्काइन्स मध्ये जर आपण पाहिलं तर sp हायब्रिडायझेशन येतं. sp हायब्रिडायझड ऑर्बिटल म्हणजे किती टोटल हायब्रिड ऑर्बिटल तयार होणार आहे, तर sचं 1 आणि pचं 1 त्या ठिकाणी मिक्स होऊन तयार होणारी 2च ऑर्बिटल आहेत, ज्यांना आपण sp हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. या 2 पैकी sचं कॅरेक्टर किती, 1 आहे त्याच्यातलं, म्हणजे 50% कॉन्ट्रीब्युशन इज ऑफ s ऑर्बिटल. तर अशा पद्धतीने जर आपण अल्केन, अल्किन आणि अल्काइन्सचा जर त्या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी s कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. s कॅरेक्टर हे या पद्धतीनं वाढत गेलेलं आहे. अँड ॲज द s कॅरेक्टर ऑफ कार्बन ॲटम goes on increasing, the electronegativity of carbon atom goes on increasing. जसं जसं s कॅरेक्टर हायब्रिडायझेशन मध्ये वाढत जातं तसं तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases from alkane to alkene. अल्केन कडून अल्केन कडे जाताना ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती या पद्धतीने वाढत जाते.
याचाच अर्थ काय आहे तर ज्या कार्बन ॲटम वरती हा हायड्रोजन प्रेझेंट आहे त्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन बद्दलची ॲफिनिटी प्रचंड आहे. अल्किनकडून अल्काईनकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे हा जो कार्बन आहे त्याची टेंडन्सी टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ दॅट गोज ऑन इन्क्रीजिंग. हा कार्बन जो आहे तो हे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे स्ट्रॉंगली ओढून घेतो कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रॉन बद्दलची अफिनिटी वाढत जाते. त्याच्यामुळे काय होणार आहे हा कार्बन जो आहे ते हे इलेक्ट्रॉन पेअर जे की कार्बन आणि हायड्रोजन मध्ये आहे तो स्वतःकडे ठेवून घेईल आणि धिस H इट इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ ऑर प्रोटॉन. तो H+ किंवा त्याला आपण प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये तो सोडून दिला जाईल अँड इट फॉर्म्स ॲसिटालिड ॲनायन. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे C∼CH. याच्यातलं आहे या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढल्यामुळं हे इलेक्ट्रॉन पेअर जे की कार्बन आणि हायड्रोजन मध्ये आहे हे हा कार्बन जो आहे तो ऍक्सेप्ट करतो स्वतःजवळ जास्तीचं ठेवून घेतो किंवा स्वतःजवळच ठेवतो आणि हायड्रोजन जो आहे तो हा H+ च्या स्वरूपामध्ये सोडून दिला जातो आणि त्यामुळे इट फॉर्म्स ॲसिटालाइड ॲनियन. ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन त्या ठिकाणी फॉर्म होतो. याचा अर्थ अल्काईनची टेंडन्सी ही हायड्रोजन ॲटम डोनेट करण्याची आहे म्हणून दे आर ॲसिडिक इन नेचर. आणि व्हाय दे आर मोर ॲसिडिक दॅन द अल्केन अँड अल्किन बिकॉज द S character in alkynes goes on increasing. That is the electronegativity of carbon atom which is triply bonded. Its electronegativity is higher as compared to the doubly bonded and singly bonded carbon. So this alkyne it is more acidic than alkane and alkene. आणि त्याच्यामुळेच अल्काइन्स हे अल्किन आणि अल्केन यांच्या तुलनेनं जास्तीचे ऍसिडिक असलेले दिसतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी ऑर्डर ऑफ ऍसिडिटी या पद्धतीने लिहिता येईल. अल्केन दे आर लेस ऍसिडिक या पद्धतीने लिहूया आपण. अल्केन इज लेस ऍसिडिक दॅन अल्किन which is less acidic than alkyne. That is least acidic is alkane and most acidic is alkyne. आता such acidic alkynes when they are treated with heavy metals like Ag+ or Cu+, यासारखे जेव्हा हेवी मेटल्सच्या बरोबर आपण त्यांची रिॲक्शन करतो दे फॉर्म द करस्पॉन्डिंग मेटल ॲसिटालिड्स which are insoluble. This reaction where we have treated AgNO3 with alkyne it forms the precipitate of acetaldehyde. या ठिकाणी इनसोल्युबल असा कंपाऊंड देतात म्हणजेच त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही अल्काईनची रिॲक्शन सिल्वर नायट्रेट बरोबर करता तेव्हा इट फॉर्म्स मेटल acetaldehyde. That is silver acetaldehyde is formed and this silver acetaldehyde it is insoluble in alcohol. मेडियम त्या ठिकाणी अल्कोहोल वापरलेला आहे तर जेव्हा अल्काईनची जनरल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे R≡CH. This alkyne when reacted with silver nitrate in presence of alcohol it forms insoluble silver acetaldehyde plus HNO3. That means precipitation takes place. So this reaction it is used to find out the terminal alkynes from non-terminal alkynes. या टेस्टचा वापर कशासाठी केला जातो कारण या पद्धतीचा ऍसिडिक नेचर हे टर्मिनल अल्काइन्स दाखवतात आणि त्याच्यामुळं अशा टर्मिनल अल्काइनची रिॲक्शन जर सिल्वर नायट्रेट बरोबर केली तर इफ इट फॉर्म्स प्रेसिपिटेट देन वी कॅन से दॅट the given alkyne is terminal alkyne. So this test or this reaction is used to indicate or find out
टर्मिनल अल्काइन फ्रॉम नॉन टर्मिनल अल्काइन. आता हा पॉइंट आपल्या पुस्तकांमध्ये डू यू नो या चौकटीमध्ये दिलेला आहे. याचा अर्थ याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही, पण हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर त्यामुळे ऍसिडिक नेचर बघत असताना आपण हाही पॉइंट बघितलाय की हेवी मेटल जे आहेत, उदाहरणार्थ सिल्वर सारखा AgNO3 बरोबर त्याची रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी तुम्हाला इनसोल्युबल असा सिल्वर ॲसिटालिड तयार होणार आहे. आणि फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल silver acetalide or precipitation that indicates that terminal alkyne is present. तर ही टेस्ट जी आहे ती नॉन टर्मिनल अल्काईन आणि टर्मिनल अल्काईन याच्यामधला आपल्याला डिफरन्स ओळखण्यासाठी आपण ही टेस्ट त्या ठिकाणी वापरू शकतो. तर ही झाली केमिकल प्रॉपर्टीजमधली पहिली महत्त्वाची प्रॉपर्टी, दॅट इज ॲसिडिक नेचर ऑफ अल्काईन. और more properly we can say that why the terminal alkynes, they are more acidic than alkene and alkyne.